जर तुम्ही बजेट फ्रेंडली इंटरनॅशनल ट्रिप बघताय तर बाली हे डेस्टिनेशन आत्ताच सेव्ह करा. बाली हे बेट इंडोनेशिया कंट्रीमध्ये आहे आणि इथे यायला इंडियावरून एअर एशिया, इंडिगो सारख्या फ्लाईट्स आहेत. बाकी विजा, अरायव्हल प्रोसेस, हॉटेल बुकिंग आणि मेन म्हणजे बजेट किती आहे हे समजण्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. स्टार्ट टू एंड नक्की बघा. बाली साऊथ ईस्ट एशियाचा पार्ट आहे आणि इथे येण्यासाठी मलेशिया, सिंगापूर और मुंबईपासून डायरेक्ट फ्लाईट्स अवेलेबल आहेत. बाकी बजेट ऑप्शनसाठी आम्ही चेन्नईवरून फ्लाईट बुक केलेली आणि मलेशियाला आमचा लेओव्हर होता. सो चेन्नई, मलेशिया असं करत एअर एशियाने आम्ही पोहोचलो बालीला. पर हेड कॉस्ट आमची 7,000 पर्यंत अशी होती फ्लाईटची आणि 2-3 महिने जर तुम्ही आधी बुक केली असेल तर यापेक्षा पण तुम्हाला चीप मिळून जाईल. बालीला विजा ऑन अरायव्हल आहे पण बेटर आहे येताना तुम्ही ई विजा घेऊनच या. इमिग्रेशनच्या वेबसाईटवर तुम्हाला तो भेटून जाईल. अरायव्हल कार्ड पण indonesia.gov.in वर तुम्हाला तो मिळेल. ई सिम ऑनलाईन घेऊ शकता किंवा बालीमध्ये मार्केटमध्ये मिळेल, पण एअरपोर्टवर घेऊ नका, खूप कॉस्टली आहे. तुमच्याकडे जर ई विजा, अरायव्हल कार्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्झिट करू शकता तुमचा पासपोर्ट स्कॅन करून, बघू शकता इथे. नाहीतर तुम्हाला 1-1 तास लाईनमध्ये इथे थांबावं लागेल. त्यामुळे रेकमेंडेड आहे की तुम्ही येतानाच हे सगळं ऑनलाईन घेऊन या आणि तुमचा वेळ वाचवा. पासपोर्ट तिथं प्रेस करायचं आहे आणि काइंड ऑफ स्कॅनिंग होतं आणि थोड्या वेळाने ते पासपोर्ट काढा म्हणतं आणि त्यानंतर तिथे एक गेट आहे तो अलाउड करणारा, जसा आता तो आला आहे. त्यानंतर पुढे कॅमेरा आहे, तिथं फोटो काढलं जातं आणि दुसरं गेट ओपन होतं. ही सिस्टीम बाली एअरपोर्टला आहे. आणि जर हे नाही झालं, कारण येताना माझं झालं नव्हतं, आत्ता माझं जाताना झालं आहे, तर तुम्हाला दुसरीकडे त्या साईडला एक लाईन दिसते, तिथे थांबायचं लाईनमध्ये 1 तास 2 तास किती लागेल तेवढं. इथं आता तुम्ही एअरपोर्ट एक्झिट कराल आणि हॉटेलला जाण्यासाठी तुम्हाला कॅब बुक करायची असेल तर तिथं एक गोजेक आणि ग्रॅब असे 2 ऑप्शन आहेत, जसं की आपल्याकडे ओला उबर आहे. पण गोष्ट अशी आहे की तुम्ही दोन्हीकडून बुक केलं की ग्रॅबवरून बुक केलं, गोजेकवरून बुक केलं, समटाईम्स ते एअरपोर्ट टॅक्सीज आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ते कॅन्सल करतात, परत हाईक करतात प्राइजेस आणि परत कॅन्सल करतात. त्यांचं ते चक्र चालूच असतं. Ghatotkach is the son of Bhim. Yeah, son Bhima. It's a temple or what? So, not temple. So, people maybe from Australia. बालीमध्ये आपण डेनपासर एअरपोर्टवर आल्यावर नियरबाय ऑप्शन्स आपल्याकडे 2 असतात स्टेकेशनसाठी, एक तर कुटा आणि दुसरं सेमियांग. सो कुटामध्ये तुम्हाला हॉटेल ऑप्शन खूप चीप मिळून जाईल ॲज कम्पेअर टू सेमियांग. त्यामुळे आम्ही पण सेमियांगला जाण्याऐवजी आम्ही कुटाला गेलो एअरपोर्टपासून. हॉटेलवर चेक इन वगैरे झाल्यानंतर तिथं आम्ही पहिले इंडियन रेस्टॉरंट शोधलं. दुसऱ्या दिवशीपासून आम्ही ॲक्च्युअल बाली एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आणि इथं गेल्यावर पहिलं काम करणं म्हणजे ते स्कूटी रेंट करणं. स्कूटी रेंट केली आणि पेट्रोल भरलं. निघालो आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला, ते होतं गरुडा विष्णू पार्क. इथं गरुडा विष्णूचा एक मोठाच्या मोठा स्टॅच्यू आहे आणि हा जगातील सगळ्यात उंच विष्णूच्या मूर्तींपैकी एक आहे. इथं आम्हाला ऑलमोस्ट 2,000 पर्यंत खर्च आला. आता आम्ही आलो आहे गरुडा विष्णू टेम्पल म्हणून नाही शकत आपण याला. हे पार्क आहे आणि एक मोठी गरुडा आणि विष्णूची मूर्ती आहे मोठीशी. आणि आम्ही एंट्री केली त्या मेन गेटकडे, तिथं पार्किंग करावं लागतं आहे. फर्स्ट पार्किंग केल्यानंतर तिथून ते फ्री शटल सर्व्हिस देतात आणि ती शटल सर्व्हिस तुम्हाला तिकीट काउंटरजवळ सोडते.
आणि तिकडे बेसिकली तिकीट हा 150 IDR 150K IDR आहे जनरली. आणि आज आम्ही 31 डिसेंबरला आल्यामुळे ते 200K लावलेत, कारण त्यांचा आज काहीतरी शो आहे इव्हनिंगला 6 PM काहीतरी 50Kचा तो शो आहे 50K IDR. आणि त्यानंतर आम्ही असं फिरून आलो आहे पूर्ण गरुडा विष्णू ते बघून मूर्ती वगैरे. आणि ते जनरली तिकीटसोबत एक रिफ्रेशमेंट देतात ड्रिंक, आणि ती आता जस्ट आम्ही संपवली आहे. आणि इथूनच काहीतरी पिझ्झा ऑर्डर केला आहे. आणि एंट्रीच्या वेळेस ते बगी वगैरे ऑफर करतात 40K पर पर्सन, पण जनरली आय वुड रेकमेंड वॉक करा तुम्ही, कारण ते जेवढं जास्त लांब नाही आहे. आणि जमलं तर ते फ्री अम्ब्रेला देतात, ते पण तुम्ही कॅरी करू शकता, कारण इथं भयंकर ऊन असतो. आम्ही डिसेंबरमध्ये आलो आहे तरी पण इथं ऊन खूप आहे. आणि यानंतर आमचं प्लॅन आहे 2-4 बीच करायचं. आणि आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, गार्लिक चीज पिझ्झा, जो की तो लिटिल बिट लेस कॉस्टलीयर होता. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे इथलं ऑथेंटिक फूड एक्सप्लोअर करायला इन द लेटर पार्ट ऑफ द डे. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो पंटाई पांडवा बीचवर. इथं बीच आणि टेम्पलसाठी एंट्री फी आहे, त्यामुळे तुम्ही मोजकेच बीच आणि टेम्पल सिलेक्ट करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचं टाईमही वाचेल आणि पैसेही. रेडिंग आलं बघितलं त्याला पंटाई पांडवानंतर आम्ही नारळ पाणी घेतलं. त्यांचा एक नारळ बघा खूप मोठा आहे, एक 25K किंवा 30K पर्यंत मिळतो. त्यांच्या IDRमध्ये ते 120 किंवा 130 रुपयाला मिळतं. सो सन एक्सपोजर इथं खूप जास्त आहे, हायड्रेशन ठेवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. कसं पाणी इकडे बघा. पंटाई पांडवानंतर आम्ही पुढे गेलो पडांग बीचवरती, जे पंटाई पांडवापासून 30 मिनिटावरती होतं. आणि त्याचा एंट्रन्स असा होता, हे वरून खाली चालत जायचं आहे. हायकिंग तर सगळीकडेच आहे इथं ऑलमोस्ट, त्यामुळे चालायची तयारी ठेवायची. या बीचवर मोस्ट ऑफ द लोक स्विम करतात आणि सर्फिंगसाठी पण हा बीच फेमस आहे. पुढचा बीच आहे सुलाबान बीच. इथं कोणी स्विम करत नाही, इथल्या लाटा खूप हाय लेवलच्या आहेत, पण इथं सर्फिंग होतं, स्विम कोणी करत नाही. यानंतर आम्ही गेलोय उलवंतू टेम्पलमध्ये. इथं आम्ही ऑलरेडी केचाक डान्स बुक केला होता ऑनलाईन, आणि ते क्लूगवरून केलं होतं. केचाक डान्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही वाद्याचा वापर न करता केवळ तोंडातून आवाज काढून म्युझिक क्रिएट करतात, आणि त्यातच त्यांनी रामायणाची कथा सांगितली जाते. एका साईडला केचाक डान्स, फायर डान्स, होणारा सनसेट, उलवंतू टेम्पलच्या वाईब्स, हे सगळं खूप भारावून टाकणारं होतं.
Indomie. कुटामध्ये आम्ही कॉफी पॉट या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि आम्ही नासी गोरिंग ऑर्डर केलं आहे आणि पोच्ड एग विथ ब्रेड. नासी गोरिंग हा फक्त ऑमलेटने बनलेला आहे आणि यात काही बाकी इन्ग्रेडियंट नॉनव्हेज नाही आहेत. लेट्स ट्राय. आता आहे आज डे 2 आणि डे 2ला आपण एक्सप्लोअर करतोय कुटा, सेमियांग बीच आणि तनालॉट टेम्पल. तनालॉट टेम्पलच्या भोवती समुद्र आहे, सो ट्राय करा की इथे सनसेटच्या आसपास जाल. त्यामुळे दगडांना आदळणाऱ्या लाटा, अस्ताला जाणारा सूर्य आणि त्यात मंदिरावर पडणारी सूर्यकिरणं हे खूप भारी दिसतं. तर पेट्रामॅक्स म्हणजे पेट्रोल हे 12.75 केलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 65 वगैरे रुपये. हां, आमच्या गाडीत पेट्रोल भरणं चालू आहे, म्हणजे टाकी खाली आहे. किती अप्रूप आहे यांना रुईच्या झाडाचं. पारिजातक बघितलं तर काय करतील. तर काय चाललंय बघा, घाणीत शंख गोळा करताना. इथंच आमचा आजचा दिवस संपला आणि आम्ही पुढे एक बालिनीज फूड खायला एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथं आम्हाला त्यांनी एक कोकोनट करी आणि नासी गोरेंग दिलं होतं. नासी गोरेंग हे एक बालिनी फूड आहे जे की आपल्या फ्राईड राईससारखं असतं. आता डे 3 नेक्स्ट एपिसोडमध्ये.